नमस्कार मंडळी. आजची सकाळची सुरुवात चहा वगैरे घेतोय आता. आणि बघा आज 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 आहे दीदीची डिलिव्हरी. तर विषय असा आहे, तर आम्ही तर आता दोघं मार्केटला चाललोय पप्पा आणि मी. तर आम्हाला तर काही जमणार नाही. आणि आम्हाला जवळपास यायला होता, म्हणजे दररोजचा हिशोब जर लावला तर 11:30 तरी होती ना आता सीझन मुळे. पण मग तरी प्रयत्न करू लवकर यायचा. पण आम्हाला वाटतंय त्याच्या आधीच डिलिव्हरी होऊन जाईल. खरे कोमल झालं तर लवकर या. हो. आणि असं जर कोमलला असं वाटतंय, कोमलचा आवाज लय बारीक झालाय, कोमल आजारी आहे. कोमलला 2 दिवस झाले ताप आहे. आज तो रिपोर्टच करतो तुला दुसऱ्या बेडवर. करताय अहो तुमची आज डिलिव्हरी आहे. आता काय करणार आहे, मला जायचं, मलाच घाई करावं लागते. हा ना, खरं नाही बाई तुमचं. कोणी म्हणेल का डिलिव्हरी तुमची? अवघड आहे बाई. किती 2-3 तासांनी. 2-3 तासांनी तरी तुम्ही बघा. कसं वाटतंय तुम्हाला? काय वाटणार आहे, मला नाही काय वाटत ते. बाळ आता देणार आहे, कसं वाटतंय? आता बाळ आल्यानंतरच समजेल. त्यानंतर तर तुम्ही बोलण्याच्या मनस्थितीत नाही राहणार. माझ्यापेक्षा जास्त याच रात्री झोपले नाही. मी आम्हाला तर झोपा घेत होती. एक्साइटमेंट आम्हाला. आई तुम्हाला कसं वाटतंय आज बाळ येणार आहे हातात? तर आनंदही वाटतोय, धडधड खूप टेन्शन पण येतंय. धडधड होती. धडधड होती, खूप खुशी आहे. रात्रभर तेच विचार डोक्यामध्ये चालू आहे. रात्रभर झोपलाय घरी, मग केव्हा झोपून बसलाय. लवकरात लवकर बाळ आपल्या हातात येणार आहे. आनंद आहे त्या क्षणाचा, तर खूप दिवसांची वाट पाहतोय. आता आम्ही लवकर लवकर तयारी करतोय, दवाखान्यात जातोय. चलो, आता कसं वाटतंय? कसं म्हणजे मिक्स रिॲक्शन. मिक्स. मिक्स झालंय सगळं. तर बाळाला घ्यायला जाणार आहेत. हा पण मग थोडस हे पण आहे. धडधड पण एक्साइटमेंट पण. हा. कुठे जायचं? मग तुला जायचंय म्हणून काय झालं मग? ज्याला ऑपरेशनला जायचंय तो इकडे चहा गाठतोय आणि इकडे सगळ्यांना, बाकी सगळ्यांना धडधड होती. आता देवाच्या पाया पडताय. आता सगळ्या देवांच्या पाया पडून आता आम्ही जाणार आहे बाळाला घ्यायला. पार्सल येत पार्सल नाही बाई, पार्सल बाळाला घ्यायला म्हणलं, पार्सल येते रस्त्यात. तुम्ही बरं पार्सल म्हणणार. आमचं लाडाचं राहिलं, तुम्ही पार्सल म्हणताय. अरे वा, म्हणजे खाजगी भांडण करेल मी पार्सल म्हटलं तर. दीदी ऑल द बेस्ट. थँक्यू. आम्ही येतोच तुमच्या मागे. बाय बाय. बाय. मी म्हटलं हेच क्लचर चालतं फटाफट. तिथं मध्ये क्लचर काढून घे, कॅप काढून घ्यायला पाहिजे. कॅप वेणी घालून तुला म्हटलं वेणी काढून घे. कंगू आणलं ना. आता चालले. आता अर्ध्या तासात आम्हाला समजेल. आई होणार आहे आता ऑन द वे. इतके दिवस मुलगी होती, आता आई होणार आहे. ते कॅप घालणार आहे. कॅप मध्ये कॅप घालणार आहे, रबर लावून घे. सल्ला भरला बेटा. लागायच्या पाया पड ग. चढशील ना टेबलाच्या. दीदी ऑल द व्हेरी बेस्ट. आम्ही अर्धे 1 तासात बाहेर घेतो. चालेल चालेल. हसत जाताय, हसतच या बाहेर. कोणाचं चित लागत नव्हतं, सगळ्यांचा वेळेवर येऊन गेलेले. कसं वाटतंय? टाइमवर आलोय आम्ही, टाइमवर आलोय. लई धावपळ. लय पळापळ झाली आम्ही. चला आता सगळं बोलू.
दाजी तुम्ही एका रूम मध्ये बसले, इथे कोणीच नाही, कोणीच. कसं वाटतंय? फक्त धडधड आहे. धडधड होतंय. काय धडधड. वाटतंय? किती टाइम लागणार अजून 15-20 मिनिटं, अर्धा तास लागू शकतो. असं आहे का? हम्म. काहीतरी इथं फक्त आम्ही दोघंच आहे, बाकी कोण नाही. सगळे बाहेर बसले, सगळे बाहेर आहे. सगळे थांबले आता इथं. बघू आता किती वेळ लागतो. डॉक्टर तर गेले. काय वाटतंय तुम्हाला? काही हो सुखरूप हो फक्त. बघू आता किती टाइम लागतो. सगळे आलेले. अजून 15 मिनिटं. 15 मिनिट लागेल ना? 10:30 वाजले आता. 10 मिनिटं. हा 10 मिनिटं 10 मिनिटं. लागले असेल तर 10 मिनिटं, नसेल लागले तर बघू आता. जरा जोरात बोल, एवढा हळू बोलतीये. मग आता दवाखान्यात आहे. असा आवाज इथं कोण नाही घेत आवाज. पण मग आवाज माझा तेवढाच निघतो. झालं किती आहे? 43 आहे. 10-43. 43. हा याला आवाज आला. आजी आलं का आवाज? अरे हा. रडतोय. आवाजावरून तर काय वाटतंय? काही पण हो, पण सुखरूप हो. इकडं सारखा एवढी गर्दी नका, पेशंट आता बाहेर. पेशंट पेशंट बाहेर राहते आमचा. इकडे या. हे बघ असे थांबले. इथं पण नाही, इकडे पण नाही. बाहेर बसले तर चालेल, एवढी गर्दी नका. या इकडं. चला आपल्याला हातून दिलं. चला वडिलांची तक्ता चालू आहे. पप्पा बनले ना भाई आता. अजी पप्पा झाले ना. हा. किती फटका केस. कधी दरवाजा उघडता, कधी मला पाहायला भेटतं, कधी दरवाजा उघडता. पाहायला लगेच नाही आणणार, पण सांगते ते. पाहायला नाही भेटणार का? लगेच लगेच नाही. साफसफाई करतात ते. म्हटलं डायरेक्ट आणता बिन टाकताय. बापरे. किती रोडचं आवाज तर लई येतोय भाऊ. लई जोरात आवाज येतोय. नाही आई, आवाज बरोबर सोनवणे परिवारावर गेलेला लई आवाज येतोय. बघू आता. सगळे वाट पाहत आहे आता इथं. कोण कधी येतं सांगायला, असं झालेलं आहे आता. काय झालं? थांबा आवाज येतोय. थांबा पण डायरेक्ट घेऊन येतात. मी तेच सांगितलं, डायरेक्ट घेऊन येतात ते. आता साफसफाई चालू असं नाही. साफसफाई चालू असं तुमच्या. सर काय इकडं पा. काय झालं? 11:30 काय झालं मधी? रडतोय. लय जोरात आवाज आहे. लय जोरात आहे आवाज. व्हिडिओ मध्ये आवाज येणार नाही, पण लय जोरात आवाज आहे. लय कडक एकदम. उघडा दरवाजा, उघडा. किती टाइम लागतो एवढं? बाळाला घेतली. बॅग असं आणतं का? साफसूफ करतात ते. साफसफाई कोण जाते? दादा इकडे तू. व्हिडिओ करते. नाही. अरे इथे अजून तो साईडला आहे. ते साईडला आहे अजून. ते तिकडं नाही गेलेले. दाजींना बोलवलंय आता. सगळे वाट पाहत आहे हो. सगळे वाट पाहते. बाहेर सगळे बसले. योगेश म्हणते मी येत आहे.
असं हा वजन करतात ते पेशंट पासून पेशंटचं वजन नाही बाळाचं बाळाचं वजन करतात. हा डॉक्टर सांगते मी बाळ अभिनंदन. कोपरगाववाले जिंकल्यावर मस्त बघता येईल तुझं तू. अजून किती मजा असेल. बघायला तुम्ही बघू हो बघितलं. तू जायचंय फक्त नाव काय मम्मी कसं छान. छान जा गणपतीवर नमस्कार करून ये. जा. धन्यवाद. मोर सुंदर आजोबा आजोबा इकडे इकडे कॉंग्रॅच्युलेशन करा. आपल्याला वाटतोय आता आजीला खाऊ घालू. चाल. दोन्ही आजींना. दोन आजी खाल्ला का? खाल्ला. आणखी एक खा. वाढला. आमच्याकडे कॉंग्रॅच्युलेशन. मम्मी या इकडं मम्मी या इकडं एक आहे. या दोघं आजीबाई आजीबाई झालं दोघं पुरा का पुरा पप्पांना ना पप्पांना झाला हल्ला पप्पांना का निखिल भाऊ फक्त पाहतोय पणजी झाली आज. पणजी झाली तुम्ही पणजी झाली तुम्ही तुम्ही मामा तुम्ही पण घ्या. हा 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 मी मामा झालो मला फोन केला होता अरे असे पाय वर करतोय का मस्त आहे चुकायला नसते. बघितलं का हा बघितलं खूप क्यूट शेवट आहे बघितलं खूप छान आहे. मी धरलं पण दाखला तू आणि मग त्यापेक्षा मोठं हा ना पटकन उतरते बी मस्त दाखवते बी. आमच्यापेक्षा तर मामीचे चांगली जास्त एक्सपिरियन्स आहे हा एक्सपिरियन्स नाही हो काही. मी पहिल्यांदा बाळा सोटीतून बाहेर येताना मी बघितलंय. दीदीला आणलेलं आहे बाहेर दीदीला बाहेर आणलेलं आहे तिला आता बघतो ना. झालं का तिचं आलं सगळं आवरलं का नाही बडबड केलंय ना संध्याकाळ बडबडच करीन ती. हा तिला बोलू नका द्या. तिला आता चुप बसायला डॉट तुम्ही 10:42 ला
कसं वाटतंय दीदी? चांगलं वाटतंय. चांगलं वाटतंय? सकाळी प्रेस केली, दादांना चहा दिली, मला तर छान का वाटेलच ना. काय नाजूक समजलंय का? पूजा उठल्या. बापरे, बरे आहे. बरे ना. कॉंग्रॅच्युलेशन. भाऊ कॉंग्रॅच्युलेशन. आहे ते काय झालं? ते तो उगाच घेऊन गेलो, उगाच खाऊ घातलो, उगाच साडी घेतली. आता दीदींना सोडणारच नाही, तिथंच चिपकून राहणार आहेत. किंवा आता चालते ए भाऊ रात्रभर झोपेल आणि प्रेम येते. तू बी का? मी बी झोपेल ना. आपण झोपून येणार आहे. बघू ना. हा. देखील भाऊ भाऊ दादा, भाऊ बसते बस याची बॅग दाखव ना, डोंगराची बॅग बघा खाली. दाखव ना काढून. अहो नाही हो त्याच्यात ठीक आहे. आता हिच्यामध्ये पावर का ही बॅग काढ ना आपल्या ऑडियन्स साठी दाखव ना. पहिला आधी दाखवलं गेलेलं ऑडियन्स आम्ही दाखवलंय. कधी दाखवलं? आम्ही जेव्हा केलं तेव्हा दाखवलंय. मीच होतो तेव्हा करायला. हे बघा याच्यात ते सगळं दुसऱ्या ब्लॉग मध्ये जाणार आहे ते. आता हे बघा, हे पहा ना. आणि आतापर्यंत 4 कपडे खराब बी झाले. दाजींला आता बोललो तुम्ही घरी चला, इथं सगळे आता झोपा, आराम बिराम करा. दीदीला सोडायला तयार नाहीये. हा? दीदीला सोडायला तयार नाहीये. का दाजी? आता नाही. आणि जेव्हा तुम्हाला बोलतो या, जेव्हा गरज आहे, तेव्हा येत नाही तुम्ही. कधी नाही आलो. मग कधी आले? कधी नाही आलो. एवढ्या लेट आले तुम्ही. काल आले. तुम्ही काल आले वाटत. मग आज सकाळचं मेन होतं ना. सकाळचं झोपायला बी येत नाहीये. भूक लागली म्हटलं जेवायला चला, जेवायला बी आले नाही. असे आहे बाप दाजी. चला आता आपण घरी जाऊ, जरा आराम बिराम करू आता. चला आले आता. चला मोठा माणूस आला. बोल कुठे छोटा बेबी कुठे? हॉस्पिटल मध्ये आपली एवढी गर्दी आहे, तुम्हाला सांगतो लई गर्दी आहे आपल्या हॉस्पिटल मध्ये. एवढी गर्दी कुठंच नसते. आपली पब्लिक पा किती आलेली दिदीला पाहायला. बघा तुम्हाला दाखवतो. हे बघा. पहा ती गर्दी. हॉस्पिटल मध्ये आपलं ना. हो सोनवणे पोलीस नाही पुरे हॉस्पिटल मध्ये आपलं घरी काय हॉस्पिटल आपण केलं बुक. अय्यो